नमस्कार. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे मंडे म्युझिक्स मध्ये. थोडक्यात मंडिंग्स हा एक प्रयत्न आहे. जे काही मॅनेजमेंटचे कन्सेप्ट आहेत, जे काही थॉट प्रोसेसेस आहेत, ते स्मॉल अँड मीडियम साईज एंटरप्राइजेस आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचावेत, त्यांच्या भाषेत पोहोचावेत, म्हणून हा केलेला प्रयत्न आहे. बरेचसे कन्सेप्ट आपण आयडियाज किंवा जे मॅनेजमेंट कन्सेप्ट आहेत ते आपण आपल्या व्यवसायात वापरत असतो, त्यांचा प्रयोग करत असतो, पण आपल्याला ते नक्की काय आहे ते माहिती नसतं. ती माहिती व्हावी आणि ते अधिक चांगल्या प्रकारे अधिक प्रभावीरित्या कशा वापरता येतील, तर त्याच्याविषयी हा एक प्रयत्न आहे. आपण पोर्टर्स जेनरिक स्ट्रॅटेजीज वर कंटिन्यू करणार आहोत. मागच्या सोमवारी आपण कॉस्ट ओव्हरऑल कॉस्ट लिडरशिप म्हणजे नक्की काय आणि व्हॉल्यूम बेस्ड असणं का महत्वाचं आहे ते समजून घेतलं. आज आपण डिफरन्सिएशन बद्दल बोलणार आहोत. डिफरन्सिएशन हे व्हॅल्यू बेस्ड असतं, राईट? तर आपण व्हॅल्यू की व्हॉल्यूम याच्यावरती सुद्धा चर्चा केलेली आहे. आज आपण डिफरन्सिएशन बद्दल बोलणार आहोत. कधी डिफरन्सिएशन वापरावं आणि का वापरावं, आणि डिफरन्सिएशन वापरताना कुठल्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्या जेणेकरून आपला तोटा होणार नाही किंवा आपला फायदा अधिक होईल. तर आज आपण ते डिस्कस करणार आहोत. राईट. सो वेन एव्हर वी से डिफरन्सिएशन, जेव्हा आपण बोलतो त्या शब्द, हे पोर्टरची जी काही जेनरिक स्ट्रॅटेजी आहे, राईट, त्याचे हे ब्रॉड मार्केट स्ट्रॅटेजी आहे आणि फोकस्ड आहे. आपण लो कॉस्ट स्ट्रॅटेजी किंवा कॉस्ट लिडरशिप अगोदर डिस्कस केलेली आहे. आज आपण ब्रॉड डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी बद्दल बोलणार आहोत. त्याच्यानंतर मग पुढच्या येणाऱ्या भागात आपण फोकस लो कॉस्ट आणि फोकस डिफरन्सिएशन त्या सुद्धा बोलणार आहोत. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिझनेस लेवल स्ट्रॅटेजीज म्हणून सुद्धा त्यांचा संबोधलं जातं. म्हणजे एखादा बिझनेस करताना कुठल्या प्रकारे आपण करतो त्या लेवलवरती घेतलेले डिसिजन म्हणून याला बिझनेस लेवल स्ट्रॅटेजी सुद्धा बोललं जातं. राईट. सो लेट्स गो टू व्हॉट इज अंडरस्टँडिंग डिफरन्सिएशन. आता डिफरन्सिएशन म्हणजे आपण जेव्हा बोलतो तेव्हा काय, तर बाकीची लोक ज्या 50 गोष्टी करतायत, जे 50 लोक, सॉरी, बाकीचे जे 50 लोक एकच गोष्ट करतायत, आपण ते न करता काहीतरी वेगळं करतो जे इतर कोणी करत नाही किंवा देण्याचा प्रयत्न करत नाही. तसं जेव्हा आपण करतो तेव्हा आपण डिफरन्शिएट करतो. आता आपण ब्रॉड मार्केट डिफरन्सिएशन, आता डिफरन्सिएशन का करावं? आपण ब्रॉड मार्केट म्हणजे मोठ्या मार्केट विषयी बोलतो, आपण फोकस नाही बोलत आहोत. Right? पण आपण डिफरन्सिएशन का करावं? तर जेव्हा आपण काहीतरी वेगळं देतो, काहीतरी जे दुसरे देत नाहीत तसं देतो, त्यावेळेला आपण त्यांना चार्ज करू शकतो. ही पहिली महत्वाची गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती ब्रँड लॉयल्टी क्रिएट होते डिफरन्सिएशनने, की आपला प्रोडक्ट काहीतरी वेगळा आहे, आपण काहीतरी वेगळं देतोय आणि ते कस्टमर्सना आवडतं. ते त्यांना एक्स्ट्रा पे करण्यासाठी तयार राहतात, राईट? तर हे दोन मेन कारण आहेत की आपण डिफरन्सिएशन का करावं. एक, पहिली गोष्ट, कस्टमर एक्स्ट्रा पे करतो. दुसरी गोष्ट जी आहे महत्वाची, कस्टमरची ब्रँड लॉयल्टी जास्त असते. कस्टमर आपल्याशी जास्त वेळ निगडीत राहू शकतो, तो आपल्या बरोबर राहू शकतो. लॉक इन जे आपण बोलतो ना, ते आपल्याला सोडून दुसरीकडे जाणं त्याला थोडंसं कठीण होऊन बसतं. सो दॅट वेअर अगेन इट इज इम्पॉर्टंट. आणि स्विचिंग कॉस्ट म्हणजे काय, तर आपण जेव्हा दुकानात जातो, राईट, तेव्हा आपण थम्सअप किंवा कोक घेतो किंवा पेप्सी घेतो. या तिघांमध्येही बरेच त्यांची नावं वेगवेगळी असली तरी आपण तिघांमध्ये फारसं डिफरन्शिएट नाही करत आणि तिघांची प्राइसिंग सेम आहे. थम्सअपची बॉटल तुम्हाला बहुतेक 40 रुपयाला येईल, पेप्सीची पण येईल आणि कोकची पण तेवढीच किमतीला येईल, राईट? यांच्यामध्ये कॉस्ट ऑफ स्विचिंग जे आपण बोलतो ती झिरो आहे. त्याच्यामध्ये काहीच कॉस्ट नाहीये स्विच करायची. आपण कुठलाही प्रोडक्ट घेऊ शकतो. पण डिफरन्सिएशन मध्ये हे असं होत नाही. डिफरन्सिएशन मध्ये आपण कॉस्ट क्रिएट करतो जेणेकरून आपला कस्टमर दुसरीकडे जाताना तो दोन वेळा, अरे मी जर गेलो, भले मला दोन पैसे कमी पडतील पण ह्या ज्या चांगल्या गोष्टी किंवा ऍडेड ऍडव्हान्टेज मिळत आहेत किंवा हा प्रीमियम लुक अँड फील मिळतो, तो मला कदाचित दुसरीकडे नाही मिळू शकत आणि मग तो जाण्यासाठी दोन वेळा विचार करतो. मी नेहमीच गमतीने म्हणत असतो पण हे खरं आहे, जे ऍपलचे प्रोडक्ट्स एकदा वापरायला लागतात ना,
त्यांना ऍपलचं सिम्प्लिसिटी आणि एक इकोसिस्टम एवढा स्ट्रॉंग आहे ना, की त्या लोकांना ऍपल सोडून दुसऱ्या प्रोडक्ट किंवा अँड्रॉइड बेस्ड किंवा अजून दुसऱ्या कुठल्या प्रोडक्ट कॅटेगरीचे फोन वापरणं त्यांना थोडंसं कठीण जातं. त्यांना ते आवडत नाही किंवा ऍडजस्ट करायला बराचसा वेळ जातो. दिस इज अ जनरल, म्हणजे अपवाद असतातच, पण बऱ्यापैकी लोकांना एकदा ऍपल वापरायला लागल्यानंतर दुसरं कुठलं डिव्हाइस वापरणं तितकंसं सोपं जात नाही. दे टेक टाइम टू ऍडजस्ट, राईट. हा डिफरन्सिएशनचा इफेक्ट आहे, इम्पॅक्ट आहे, राईट. सो थोडक्यात पुन्हा एकदा डिफरन्सिएशन म्हणजे काय, जे बाकीची लोक नाही करत पण आपण करतो काहीतरी वेगळं, ते म्हणजे डिफरन्सिएशन. नंतर आपण असे काही फीचर्स किंवा अशा काही गोष्टी कस्टमरला देतो जे इतर देत नाहीत. त्याच्याने त्यांना एक प्रीमियम लुक, फील, काहीतरी वेगळा अनुभव मिळतो, म्हणून ते आपला प्रोडक्ट घेतात. आणि त्याचा फायदा काय आहे, वी कॅन चार्ज अ प्रीमियम. म्हणजे बाकीचे जर 50 चार्ज करत असतील, आपण कदाचित 75 चार्ज करू शकतो, राईट. इट क्रिएट स्विचिंग कॉस्ट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ब्रँड लॉयल्टी किंवा कस्टमरचं जे लॉक इन आहे, आपल्या प्रती जी निष्ठा आहे, राईट, दॅट गेट्स बिल्ट. जसं एक सिंपल अजून एक उदाहरण देईल मी. आपल्याला जर शॉपर स्टॉप माहिती असेल, तर शॉपर स्टॉप वॉज वन ऑफ द फर्स्ट रिटेल आउटलेट्स टू इंट्रोड्यूस द लॉयल्टी कार्ड. फर्स्ट सिटीजन करून मला वाटतं शॉपर स्टॉपचं कार्ड होतं. आता ते कार्ड घेतलंय म्हणून लोक शॉपिंग करायला जायचे, राईट. त्या कार्डचा बेनिफिट ऍडव्हान्टेज घेता यावं आणि ते त्याच्यावरती पॉइंट्स वगैरे सिस्टम दॅट इज देअर. आता बरीचशी लोक वापरतात, पण शॉपर स्टॉप वॉज वन ऑफ द फर्स्ट. त्या भाऊगर्दीत ना, म्हणजे रिटेल स्टोअर्स आउटलेटच्या भाऊगर्दीत शॉपर स्टॉप डिड समथिंग डिफरंट, दॅट इज डिफरन्सिएशन. आता डिफरन्सिएशनने काय होऊ शकतं, राईट. तर जे काही व्हॅल्यूज आहेत, जे काही एक स्ट्रॉंग डिफरन्शिएट आपण व्हॅल्यू देतो जेव्हा, तेव्हा एक आपण स्ट्रॉंग डिफरन्शिएटिंग इफेक्ट क्रिएट करतो. आता हे त्याच्या सुपिरियर परफॉर्मन्सच्या हिशोबाने देऊ शकतो आपण, किंवा व्हॅल्यू चेन. आता व्हॅल्यू चेन म्हणजे काय, तर तुम्ही तुमच्या रॉ मटेरियल जिथून घेता तिथपासून ते तुम्ही कस्टमरला जे काही सर्व्हिस वगैरे देता, ती एक पूर्ण व्हॅल्यू चेन असते, राईट. सो तुम्ही इन्व्हेंटरी खरेदी करता, ती स्टॉक करता, मग त्याच्यावरती तुम्ही तुमची जी काही प्रक्रिया असते त्याचा रॉ मटेरियलचं गुड्स अँड सर्व्हिसेस मध्ये कन्वर्ट करता, ही झाली व्हॅल्यू चेन. मग तुम्ही त्याची मार्केटिंग कशी करता, ते कस्टमरला डिलिव्हर कसं करता, त्याची सर्व्हिस कशी देता, या सगळ्या टप्प्यांद्वारे आपण कस्टमरला काहीतरी वेगळं देऊ शकतो. कदाचित रॉ मटेरियल, मी अशा रॉ मटेरियल वापरतो जे बाकीचं कोणच वापरत नाही, राईट. सो दॅट इज स्पेशलाइज्ड, किंवा माझी बनवण्याची तऱ्हा अशी आहे की ज्याच्या बेसिसवरती मी हे डिफरन्शिएट करू शकतो. ते हे अशा वेगवेगळ्या प्रकारे आपण पुढे बघूच की कुठल्या प्रकारे आपण हे करू शकतो, राईट. सो रॉ मटेरियल पासून तर अगदी टाईप ऑफ सर्व्हिस, म्हणजे टाईप ऑफ सर्व्हिसचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आपण 5 स्टार हॉटेलचा एक्सपिरियन्स, राईट. 5 स्टार हॉटेलमध्ये जी वागणूक आणि जो एक्सपिरियन्स आणि जो अनुभव आपल्याला मिळतो, तो खूप वेगळा असतो जो आपण एका नॉर्मल हॉटेलमध्ये जातो तेव्हा, राईट. दॅट्स द डिफरन्सिएशन द 5 स्टार हॉटेल्स आर क्रिएटिंग. इवन आपण जर थिएटरमध्ये, मूवी थिएटर्स मध्ये जात असाल, तुम्हाला माहिती असेल, राईट. आपण जेव्हा 4D किंवा 4XD वगैरे जे काही पीव्हीआरची थिएटर्स आहेत, त्याच्यामध्ये जेव्हा आपण जातो, राईट, वी पे अ प्रीमियम फॉर द मूवी एक्सपिरियन्स. आणि जे नॉर्मल थिएटर असतात तिथे बहुतेक आपण कदाचित एक 100-200 रुपये स्पेंड करू. बट इन अ XD और 4XD जे थिएटर्स असतात, तिकडे विल स्पेंड अराउंड 800 to 1000 रुपीज जस्ट टू गेट दॅट इफेक्ट, राईट. दॅट इज डिफरन्सिएशनचा तो प्रकार, आणि डिफरन्सिएशन आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला भेटतं, राईट. बट टू डिफरन्शिएट यू हॅव टू लुक ॲट आवर व्हॅल्यू चेन, आपण कुठे करणार आहोत, राईट. ते मी पुढे बोलेनच, राईट. सो अंडरस्टँड वेअर अँड हाऊ यू कॅन क्रिएट डिफरन्सिएशन. येस. तर डिफरन्सिएशन करण्यासाठी किंवा व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठी हे एवढे सगळे प्रकारे आपण करू शकतो, याच्याही व्यतिरिक्त अजूनही करू शकतो, राईट. सो विल स्टार्ट विथ द क्वालिटी कंट्रोल, राईट. माझ्या प्रोसेसमध्ये क्वालिटी आहे, किंवा मी जो प्रोडक्ट बनवतो तो फर्स्ट टाइम राईट, राईट, आय गेट द प्रोडक्ट फर्स्ट टाइम राईट, त्याची क्वालिटी आहे. आज बनवलेला प्रोडक्ट जो आहे तो तुम्ही 15-20 वर्ष वापरू शकता. माझे जे प्रोसेसेस आहेत एकदम स्ट्रॉंग आहेत, राईट. सो क्वालिटी आहे त्याच्या प्रोसेसमध्ये. सो आय कॅन क्रिएट डिफरन्सिएशन फॉर माय कस्टमर्स इन टर्म्स ऑफ द क्वालिटी प्रोसेसेस दॅट आय हॅव.
माझा जो काही प्रोडक्ट होतो, माझं डिफॉल्ट रेट किंवा डिफेक्ट रेट एकदम झिरो आहे. टोयोटा इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ क्वालिटी कंट्रोल प्रोसेसेस. टोयोटाचा त्यांच्या क्वालिटी कंट्रोल प्रोसेसवर एवढी पकड आहे की ते झिरो डिफेक्ट कार्स निर्माण करतात, राईट. अँड इट्स अ व्हेरी डिफिकल्ट थिंग टू एंटेन अँड एन्श्युअर, राईट. टोयोटा आज अनेक वर्ष झाले करतायत. सो दॅट इज क्वालिटी कंट्रोल प्रोसेस. नंतर मग प्रोडक्ट फीचर्स अँड परफॉर्मन्स. आज आपण टेलिव्हिजन सेट बघतो, राईट. टेलिव्हिजन सेटमध्ये ओएलईडी, क्यूएलईडी, एलईडी, एलसीडी, अजून काहीतरी फीचर, राईट, असे वेगवेगळे जे काय असतात, दोज आर प्रोडक्ट बेस्ड फीचर्स अँड परफॉर्मन्स एनहान्स. मोबाईल फोन, आपला मोबाईल फोन मध्ये आज घडीला आपल्याला 60 हर्ट्स रिफ्रेश रेट, 90 हर्ट्स, 120 हर्ट्स. आता 120 हर्ट्स ना, म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी किंवा आपल्या नॉर्मल आयसाईटला 120 हर्ट्स म्हणजे नक्की काय हे तितकं समजत नाही, राईट. बट स्टील वी आर गोइंग अँड बाईंग देम. वाय? बिकॉज वी फील दॅट इज अ बेटर फीचर. तिथे प्रोडक्ट मध्ये आपण परफॉर्मन्स मध्ये काहीतरी चांगलं देतो, राईट. सो try and understand, if you have any product, what features or what performance can you enhance. तुम्ही कशा प्रकारे ते करू शकता त्याच्याबद्दल विचार करा, राईट. यू कॅन गिव्ह व्हॅल्यू और यू कॅन डिफरन्शिएट इन टर्म्स ऑफ प्रोडक्ट फीचर्स अँड परफॉर्मन्स. अजून एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर कोलगेट किंवा आपलं टूथपेस्ट, राईट. नमकवाला, कोयलावाला, नंतर मग नीम वाले, असे काहीतरी स्पार्कलिंग ब्रिसल्स वाले, हे सगळे प्रोडक्ट फीचर्स अँड परफॉर्मन्स एनहान्स करायचे प्रकार झाले. एव्हर रेडीची बॅटरी पूर्ण दिवस, किंवा ड्युरा सेलची बॅटरी, राईट, इट गोज लॉंगर. तर हे झालं. त्याच्यानंतर जी आपण व्हॅल्यू क्रिएट करू शकतो, दॅट इज कस्टमर सर्व्हिस. आपण येणाऱ्या कस्टमरला कसं ट्रीट करतो, कसं वागतो त्यांच्याशी, कसं बोलतो. आणि इथे मला उदाहरण द्यावं असं वाटेल, मारुतीचं, राईट. मारुती जेव्हा इट वॉन्टेड टू एंटर इन टू द प्रीमियम कार सेगमेंट्स जे आहेत, म्हणजे ब्रेझा आहे किंवा ग्रँड विटारा आहे, किंवा अजून जे मारुतीचे नवीन मॉडेल लॉन्च होत आहेत हाय एंड मध्ये, एक्सेल 6 वगैरे जे काय आहेत ते, राईट. आता मारुती हॅड अ नेटवर्क ऑफ अ स्ट्रॉंग नेटवर्क ऑफ डीलर्स लाईक साई सर्व्हिस विच इज देअर कोर नेटवर्क, राईट. बऱ्याच ठिकाणी साई सर्व्हिसचा डीलर आपण बघतो कधी गेलो तर. तो मारुतीने तिथून नाही विकल्या गाड्या. मारुती पॅसेंजर कार, जे एंट्री लेवल ज्या कार आहेत, ते कार्स अजूनही साई सर्व्हिसद्वारा डिस्ट्रीब्यूट करते किंवा डील करते, राईट. बट मारुतीची ब्रेझा वगैरे किंवा बाकीच्या ज्या गाड्या आहेत, ते जर आपल्याला घ्यायचं झालं तर आपल्याला नेक्सा शोरूम मध्ये, नेक्सा आउटलेट, आणि नेक्साचं लुक अँड फील जर बघितलं तर तो साई सर्व्हिस पेक्षा खूप वेगळा आहे. तिकडे जी आपल्याला सर्व्हिस मिळते, कस्टमर सर्व्हिस किंवा आपल्याला जो अनुभव येतो, दॅट इज रिअली व्हेरी डिफरंट, राईट. सो कस्टमर सर्व्हिस, कशा प्रकारे आपण आपल्या कस्टमरना सर्व्ह करतोय. प्रीमियम कस्टमर्स, हॉटेल 5 स्टार हॉटेलचं मी उदाहरण घेतलं. 5 स्टार हॉटेलमध्ये जी ट्रीटमेंट असते आणि एका नॉर्मल हॉटेलमध्ये बराचसा डिफरन्स असतो, राईट. सो कस्टमरला आपण कशा प्रकारे सर्व्हिस देतोय ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण प्रोडक्शन अँड R&D मध्ये, आता डिफरन्सिएशन म्हटलं की खर्च येणार. पण कॉस्ट लिडरशिप जेव्हा बोलतो, तेव्हा खर्च माझा कुठे कमी करता येईल, कसा कमी करता येईल, त्याकडे आपला कल असतो, राईट. पण जेव्हा आपण डिफरन्सिएशन विषयी बोलतो, तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट, बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. कशा प्रकारे मला काहीतरी नवीन करता येईल त्याच्यावरती आपला फोकस असतो, राईट. सो प्रोडक्शन अँड R&D, मग मी गाडी बनवताना, टेक्नॉलॉजी बनवताना किंवा नवीन टेक्नॉलॉजी डिव्हाइस मी कशा प्रकारे बनवतो, राईट. टेस्लाचं आपल्याला उदाहरण घेता येईल. टेस्लाने इलेक्ट्रिक कारसाठी जेवढी रिसर्च अँड डेव्हलपमेंट केली, राईट, त्याच्याने जगभर त्याचं कौतुक झालं. पण इलेक्ट्रिक व्हेकल्स हे मोठ्या प्रमाणावर मॅन्युफॅक्चर करू शकतात आणि ते चांगल्या उत्तम दर्जाचे होऊ शकतात, हे टेस्लाने आपल्याला दाखवून दिलं, राईट. जसं एकेकाळी हेनरी फॉर्डने जे केलं प्रोडक्शन मध्ये, असेंब्ली लाईन घेऊन आला, तसंच काहीच टेस्लाने केलं. बट दे स्पेंड अ लॉट ऑन प्रोडक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. गाडीची क्वालिटी कशी वाढवता येईल, त्याची ड्युरेबिलिटी कशी वाढवता येईल, स्पीड, परफॉर्मन्स वगैरे कसं वाढवता येईल, त्याच्यावर बराचसा इन्व्हेस्टमेंट टेस्लाने केलेली आहे.
आज घडीला आपल्याला इथे आपल्या इस्रोचं सुद्धा उदाहरण घेता येईल, राईट? इस्रो वॉज एबल टू कीप द कॉस्ट लो, पण त्यांनी त्यांचं जे काही प्रोडक्शन R&D आहे त्याच्यासाठी जी लागणारी रिसर्च आहे त्याच्यावरती खूप महत्व क्रिएट केलं. सो दे हॅव क्रिएटेड व्हॅल्यू फ्रॉम द रिसर्च अँड डेव्हलपमेंट अँड द वे दे आर प्रोड्युसिंग द रॉकेट्स. हे झालं इस्रोच्या बद्दल, राईट? त्याच्यानंतर जी टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. आज आपण घरी बसल्या बसल्या, रस्त्याला चालता चालता, कुठेही कधीही केव्हाही इंटरनेट जर अवेलेबल असेल तर बँकिंग सर्व्हिसेस वापरू शकतो. हे शक्य झालेलं आहे केवळ टेक्नॉलॉजीमुळे, राईट? सो आपल्याकडे कुठल्या प्रकारची नवीन टेक्नॉलॉजी, माझ्या प्रोडक्ट्स, माझे सर्व्हिसेस मध्ये कुठल्या नवीन नवीन प्रकारची टेक्नॉलॉजी आली मला सांगता येतात का? म्हणजे मी माझ्या इंडस्ट्रीविषयी, मी कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये असू दे, मी मागच्या 10 वर्षात कुठल्या कुठल्या नवीन नवीन प्रकारचे टेक्नॉलॉजी किंवा इनोव्हेशन्स झालेले आहेत किंवा नवीन प्रकारचे स्टाईल्स किंवा डिझाईन झालेले आहेत, हे मी किती चांगल्या प्रकारे सांगू शकतो, समजून घेऊ शकतो. आणि त्यांच्यापैकी किती मी माझ्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. राईट? पीपल आर टुडे एक्सपेरिमेंटिंग विथ लॉट ऑफ थिंग्स, इव्हन बिस्किट्स. आता मिलेट बेस्ड बिस्किट्सचा जमाना आहे. नंतर मग मोरिंगा, जे आपण एक आपला प्रोडक्ट आहे त्याचा फारसा विचार करत नव्हतो पण त्याचं आलेलं आहे, राईट? तर टेक्नॉलॉजी इज एनेबलिंग ऑल दिस थिंग्स. आणि बरेचसे जे इनोव्हेशन्स आहेत ते करण्याचा आपण प्रयत्न करतोय. इंटरनेट, युअर मोबाईल ऍप्स अगेन आर अ बिग बून दॅट इज देअर. सो टेक्नॉलॉजी झालेली आहे. टेलिव्हिजन खूप ब्राईट अँड सुपर्ब झालेले, क्वालिटी झालेली आहे, राईट? द लॉट ऑफ थिंग्स अँड लॉट ऑफ फ्रंट्स ऑन विच टेक्नॉलॉजी इज हॅपनिंग. मेडिकल फील्डमध्ये सुद्धा बरेचसे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन्स आलेले आहेत जेणेकरून आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे सर्व्हिसेस मिळत आहेत, राईट? इनफॅक्ट नाव फार्मा कंपनीज आर गोइंग थ्रुअर्ड्स पेनलेस इंजेक्शन्स. म्हणजे इंजेक्शन घेतो आपण पण त्याचं आपल्याला टोचत नाही किंवा दुखणार नाही, अशा प्रकारच्या टेक्नॉलॉजीवर काम करतात. सो दॅट इज दॅट. सो टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन याच्याद्वारे आपण डिफरन्शिएट करू शकतो. इनपुट क्वालिटी, माझ्याकडे कशा प्रकारचे मी इनपुट वापरतो, रॉ मटेरियल्स वापरतो. इनफॅक्ट सम ऑफ द बेस्ट रेस्टॉरंट्स इन द वर्ल्ड, जे मोठे मोठे शेफ आणि मिशेलिन स्टार रेस्टॉरंट आहेत, त्यांचं वन ऑफ द थिंग्स दॅट दे से इज द क्वालिटी ऑफ द इन्ग्रेडियंट्स ना, की मी स्वतः कल्टिवेट केलाय. त्यांचं छोटस बगीचा असतो, त्यांचं छोटस पोल्ट्री फार्म असतं, जिथून ते हे ग्रो करतात, वेगवेगळे प्रकार कल्टिवेट करतात. अँड देन you decide, they present you the menu or the vegetables and the things that they have grown and cultivated आपल्या समोर ठेवले जातात. मग त्याच्या बेसिसवरती तो मेन्यू डिझाईन करतो. अशा रेस्टॉरंट्सना देर इज अ वेटिंग पिरियड ऑफ ऑलमोस्ट 1 year इन सम रेस्टॉरंट. 6 months to 1 year वेटिंग पिरियड आहे. मी यू कॅन जस्ट इमॅजिन, राईट? तर का, तर ज्या प्रकारचे रॉ मटेरियल्स किंवा इन्ग्रेडियंट्स वापरतायत, ऑर्गॅनिकली ग्रोन, नॅचरली ग्रोन, त्या बेसिसवरती. आणि ऑफकोर्स त्या शेफची जी कला आहे त्याच्या हातची, राईट, दॅट इज ऑल्सो देअर. बट इनपुट क्वालिटी, आणि लक्षात ठेवा, आपली जी इनपुट क्वालिटी चांगली असेल ना तर आउटपुट ऑटोमॅटिकली चांगला येतो, राईट? सो व्हॉट प्रोडक्ट्स दॅट वी आर युझिंग इज इक्वली इम्पॉर्टंट. पेप्सी जे चिप्स बनवतो, राईट, लेसचे किंवा आपले जे बर्गर चेन्स आहेत, एस्पेशली मॅकडॉनल्ड्स आणि बर्गर किंग वगैरे जे काही आहेत, दे वर्क विथ द फार्मर्स, की कुठल्या प्रकारचे, कुठल्या क्वालिटीचे बटाटे त्यांनी ग्रो केली पाहिजेत, कशी ग्रो केली पाहिजेत, त्यांची जे व्हेजिटेबल्स त्यांना लागतात ते कशा प्रकारे त्यांनी ग्रो केले पाहिजेत, त्याच्यासाठी त्यांना लागणारं शिक्षण, त्यांना उत्तम दर्जाची जर त्यांनी निर्मिती केली तर त्यांच्याकडून ते घेण्याची हमी, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. सो दे आर डिफरन्शिएटिंग ऑन दॅट इनपुट क्वालिटी. अँड हे फक्त मी काही मोजकी उदाहरण देतोय, आपण कुठेही करू शकतो असं. आता आपण परत प्रश्न विचारायला हवा, की ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या व्यवसायात कशा प्रकारे, कुठे आणि कसं करू शकतो, राईट? नंतर एम्प्लॉईजना ट्रेनिंग, स्किल्ड एक्सपिरियन्स एम्प्लॉईज त्यांच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो का? आज जर सगळ्यात मोठं दुखणं कुठल्या कंपन्यांचं असेल ना तर ते एम्प्लॉईज मध्ये फारसं इन्व्हेस्ट करत नाही. एस्पेशली छोट्या कंपनी 10 वेळा विचार करतात, अरे मी याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर मग हा सोडून गेला तर माझं नुकसान झालं.
चांगली गोष्ट आहे, तो सोडून गेला तर नुकसान होणार तुमचं. पण लक्षात ठेवा, तो जर तुमच्याकडे राहिला तर तो तुमची कंपनी हमखास बंद पाडेल. तो सोडून गेला तर कदाचित तुमचं एक थोडंफार नुकसान होईल, राईट? पण तो जर राहिला तर प्रॉब्लेम आहे. पण यू कॅन एम्प्लॉईजना ट्रेन करून, स्किल्ड करून तुम्ही त्यांच्या थ्रू कस्टमर्सना एक्सपिरियन्स देऊ शकता. एक गमतीशीर उदाहरण आहे. एक माणूस, दिस इज नॉर्डस्ट्रॉम करून US ला एक रिटेल चेन आहे, वॉलमार्ट सारखीच आहे. तिथे एक कस्टमर आला आणि त्याने उज्जत घालायला सुरुवात केली की हा प्रोडक्ट तुमचा काय आहे, असा आहे, तसा आहे. मग शांतपणे त्या कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हने त्यांना तो प्रोडक्ट परत घेतला आणि त्याचे पैसे दिले. आता तो नॉर्मल कस्टमर होता त्यांचा, नेहमी यायचा, सो दे न्यू दॅट हिस्ट्री दॅट इज देअर. पण त्या एम्प्लॉईने त्यांच्याकडून जो प्रोडक्ट घेतला, तो प्रोडक्ट ते विकत नव्हते. आणि एम्प्लॉई ते करू शकला कारण त्याला तशा प्रकारची ट्रेनिंग दिलेली, तशा प्रकारचे त्याच्या ऑर्गनायझेशनने त्याला तो एक एक्सपिरियन्स दिलेला, राईट? ही एक टाईपची कस्टमर सर्व्हिस सुद्धा आहे. आणि ही कुड डू दॅट, की कस्टमरला शांत केलं त्याने. आता तो कस्टमर कदाचित लाईफ टाईम त्यांना बिझनेस देत राहील, राईट? सो एम्प्लॉईज कसे वागतात कस्टमर बरोबर, का वागतात, आता इथे कधी कधी याची फ्लिपसाईड पण आहे, अति पण होऊ शकतं. म्हणजे जसं वॉलमार्टमध्ये त्यांचा एक नियम आहे, कस्टमरच्या 10 पावलाच्या अंतरात आला की कस्टमरला स्माईल द्या, राईट? किंवा कस्टमरला विचार. आता इथे कधी कधी काय होतं, नॉर्मली कस्टमर, एम्प्लॉई आहे ते कस्टमरच्या मागे मागेच फिरत राहतात. दॅट इज ऑल्सो नॉट गुड, राईट? बट प्रॉपर ट्रेनिंग, प्रॉपर स्किलिंग जर केली तर आपण डिफरन्शिएट करू शकतो, राईट? देन यू हॅव सेल्स अँड मार्केटिंग. मी माझे प्रोडक्ट्स, माझे सर्व्हिसेस मी कशा प्रकारे विकतो, मी एक्सक्लुसिव्ह विकतो का? जसं एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर वन प्लस वेन इट वॉज लॉन्च इन इंडिया, राईट? आणि मला वाटतं जगभर सुद्धा हेच होती त्यांची स्ट्रॅटेजी. इट वॉज अ इन्व्हाइट ओनली फोन. आणि ही त्यांची सेल्स अँड मार्केटिंग स्ट्रॅटेजी एवढी हिट झाली की लोक अक्षरशः तुटून पडायचे किंवा एकमेकांना शोधत राहायचे की जो मला इन्व्हाइट देऊ शकेल, कारण मला तो फोन हवा आहे. आणि तो फोन खूप चांगल्या क्वालिटीचा होता, त्याचा व्हॅल्यू फॉर मनी होता. इट वॉज वन ऑफ द फर्स्ट फोन्स टू हॅव अ 3 GB रॅम, राईट? जेव्हा लोक 1 GB किंवा ½ GB रॅम देत होते, तेव्हा वन प्लस वॉज इंट्रोड्यूस 3 GB रॅम, राईट? सो सेल्स अँड मार्केटिंग त्यांनी एक वेगळ्या प्रकारची स्ट्रॅटेजी यूज केली. किंवा शाओमी जेव्हा इंडियामध्ये आला, त्यांनी ऑनलाईन ओनली, मग त्याच्याने परत हे झालं, राईट? यू कॅन यूज मल्टिपल थिंग्स, की मी माझ्या कस्टमरला कशा प्रकारे सेल केलं किंवा मार्केट केलं तर मी त्याच्यापर्यंत अधिक चांगल्या प्रकारे पोहोचू शकतो. किंवा व्हॉट, हाऊ कॅन आय डिफरन्शिएट माय मार्केटिंग फ्रॉम अदर्स, मला काहीतरी वेगळं करता येईल का, राईट? सो वी हॅव टू कॉन्स्टंटली थिंक. आणि या सगळ्या प्रकारे आपण डिफरन्सिएशन करू शकतो, देऊ शकतो कस्टमरला, राईट? आता डिफरन्सिएशन हे एक्झॅक्टली जे झालं आता, सो या, सो आपण जे परफॉर्मन्स R&D वगैरे, दिस इज नथिंग बट द राईट अप ऑफ व्हॉट वी जस्ट डिस्कस, राईट? की एम्प्लॉईजने त्यांचे स्किल्स वाढवले पाहिजेत, इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे, इनोव्हेशन, टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंट. पण प्लीज अंडरस्टँड, डिफरन्सिएशन करण्यासाठी कॉस्ट ही सोसावी लागतेच, राईट? यू कॅनॉट डू डिफरन्सिएशन विदाउट इन्व्हेस्टिंग इन पीपल, without investing in technology, without investing in infrastructure, in quality improvement, right? नाही करू शकत. सो यू हॅव टू. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा प्रोडक्ट जास्त कॉस्टली आहे म्हणून कदाचित 100 लोकांनी तुमचं प्रोडक्ट घेण्याऐवजी फक्त 50च घेतील. यू हॅव टू बी प्रिपेअर्ड फॉर दॅट. प्लीज अंडरस्टँड, यू आर डिफरन्शिएटिंग. द मिनिट यू डिफरन्शिएट, देर विल बी अ सर्टन सेट ऑफ कस्टमर्स जे तुमच्याकडे नाही येणार. अँड यू शुड बी विलिंग टू लेट गो. पण तुम्ही बोलणार नाही नाही मला ते पण पाहिजेत, देन इट विल नॉट बी पॉसिबल. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मी सांगेल, की तुम्ही डिफरन्शिएट करतायत, तुमच्या प्रोडक्टमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे, एक कस्टमर ठरवतो. आपण किती काही चांगलं केलं तर इट इज द ऑलवेज द कस्टमर हु शुड एक्नॉलेज दॅट व्हॅल्यू. तो जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आपलं कितीही चांगलं डिफरन्सिएशन असलं तरी ते उपयोगाचं नाहीये. सो वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. आणि हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे, राईट? आता आपण हे कशी करू शकतो, जसं मी बोललो व्हॅल्यू चेन, राईट?
तुमचे जे कोणी पार्टनर्स असतील म्हणजे ज्यांच्याकडून तुम्ही रॉ मटेरियल्स घेता किंवा इन्ग्रेडियंट्स घेता किंवा काही घेता, त्यांना एनकरेज करा की ते स्वतः क्वालिटी प्रोडक्ट्स वापरतील, स्वतः चांगल्या उत्तम दर्जाचे प्रोडक्ट स्टॉक करतील. देन इट बिकम्स गुड. आणि तुम्ही जर तुमचे प्रोडक्ट्स पुढे विकत असाल किंवा तुमच्या मार्केटिंग टीम असेल किंवा तुमची डिस्ट्रीब्युशन चॅनल्स असतील तर त्यांच्याशी सुद्धा तुम्ही बोला. त्यांना पण सांगा की ते त्यांची एक्सपिरियन्स किंवा सेलिंग केपेबिलिटीज किंवा जी एक्सपिरियन्स देण्याची कला आहे ती अधिक प्रभावीरित्या कसे डेव्हलप करू शकतात. सो इट इट वर्क्स बोथ वेज, राईट. व्हॅल्यू चेन ही समजून घेणं महत्वाचं आहे. जसं मी सांगितलं, रॉ मटेरियल्स तुम्ही जे काही कार्य करता त्याच्यावरती प्रोसेसिंग करता ते, त्याच्यानंतर मग सेल्स, डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग, राईट, ऑल दिस थिंग्स अँड द आफ्टर सेल्स सर्व्हिस, या सगळ्या गोष्टी तुमचा व्हॅल्यू चेनच्या भाग आहे. तर प्रत्येक टप्प्यावरती तुम्ही कस्टमरसाठी कशा प्रकारे व्हॅल्यू क्रिएट करू शकता हे पाहणं महत्वाचं आहे. ओके, राईट. जसं डीमार्टने केलं, डीमार्ट रेडीचे आउटलेट्स, इन सम प्लेसेस दे वर सक्सेसफुल, इन सम प्लेसेस दे वर नॉट. पण डीमार्ट रेडी किंवा तुम्ही डीमार्ट वरून ऑर्डर करा, डीमार्ट रेडीच्या आउटलेटमध्ये ते कुठलं ते सिलेक्ट करा, तिथे आणून ठेवणार आणि तिथून यू हॅव टू कम अँड कलेक्ट इट, राईट. दिस इज गेटिंग क्लोजर टू द कस्टमर. आता हल्ली स्विगी झोमॅटो आहेत, त्यांच्या थ्रू लोक बरेचसे करतायत, राईट. सो यू हॅव टू फाइंड वेज इन विच यू कॅन थिंक अबाउट क्रिएटिंग व्हॅल्यू or differentiating for the customer. आता डिफरन्शिएशन कधी महत्वाचं आहे, कधी उपयोगाचं आहे, राईट. जेव्हा कस्टमरला काहीतरी वेगळं हवं असतं, म्हणजे त्याला इनटँजिबल, आपण हॉटेलमध्ये जातो, रेस्टॉरंटमध्ये, 5 स्टार मधला जो अँबियन्स आहे तो कदाचित आपल्याला 2 स्टार मध्ये पण मिळू शकतो, पण 5 स्टार मध्ये असं काय वेगळं आहे, राईट. कधी कधी लोक सांगतात की 5 स्टार मध्ये प्रोडक्ट्स किंवा जे जेवण असतं ते एवढं काही खास नसतं, पण बाकीच्या गोष्टी कशा आहेत, राईट. सो इनटँजिबल नेमकं काय चांगलं असतं ते कधी कधी आपल्याला बोट ठेवता येत नाही. मग आपल्या सर्व्हिसमध्ये असं काय चांगलं आहे की आपल्याला ते करता येईल किंवा डिझाईन किंवा डेव्हलप करतो. मग तुम्ही कुठल्या प्रकारे इनपुट्स देता, कुठल्या प्रकारे फीडबॅक देता, ते सुद्धा महत्वाचं आहे, राईट. आणि त्यांना पहिल्यांदा खर्च करताना किंवा घेताना प्रोडक्ट कस्टमर थोडासा विचार करणार. आणि जेव्हा कस्टमर विचार करतो, प्लीज डोंट कॉम्प्रोमाइज अँड स्टार्ट जस्टिफाईंग. अरे नाही, तुम्हाला हे मिळतंय ते मिळतंय, नाही. तुम्ही तुमची व्हॅल्यू ठरवलेली आहे, राईट. एक प्लीज एक गोष्ट लक्षात घ्या, मी पुढे याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा करणार आहे, की रोल्स रॉयस जेव्हा आपण घेतो विकत, तेव्हा त्याची किंमत नाही करत बसत, राईट. सो अवॉइड दॅट टेम्पटेशन. ना डिफरन्सिएशन करतात कस्टमर थोडं ₹10 किंवा ₹100 एक्स्ट्रा द्यायला किंवा ₹1000 एक्स्ट्रा द्यायला, ही इज ऑलवेज गोइंग टू थिंक. बट अंडरस्टँड व्हाय इज थिंकिंग लाईक दॅट अँड ट्राय टू टेल हिम हाऊ युअर प्रोडक्ट और सर्व्हिस इज बेटर, राईट. म्हणजे किती चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला ती देतायत त्याच्यावरती फोकस करा. डोंट से नाही मला हा खर्च पडतो, तो खर्च पडतो, असं पडतो, तसं पडतो म्हणून मग एवढं महाग नाही. टेल हिम हाऊ इट इज गोइंग टू मेक हिज लाईफ बेटर, राईट. तो डिफरन्सिएशनचा हा एक थोडासा हे आहे, कस्टमर कदाचित करेल सुरुवातीला, बट देन वन्स ही युजेस ही इज इन, राईट. आणि रिपर्चेस मे बी अ लिटल डिफरंट. बायर्स कदाचित सोफिस्टिकेटेड नसतील किंवा त्यांना समजत नसेल, तर यू हॅव टू बी लिटिल पेशन्स विथ डिफरन्सिएशन. दॅट्स देअर. आता तुमचं सक्सेसफुल होण्यासाठी डिफरन्सिएशन, एकतर तुमच्या कंपनीचं रेप्युटेशन पाहिजे, तुमच्या बायर्स बरोबर म्हणजे तुमचे जे काही वेंडर्स आहेत, सप्लायर्स आहेत, त्यांच्याबरोबर एक चांगली रिलेशनशिप पाहिजे. आणि कुठलीही चांगली कंपनी घ्या, यू विल ऑलवेज सी दॅट दे हॅव अ स्ट्रॉंग रिलेशनशिप विथ देअर वेंडर्स. अगदी महिंद्रा पासून ते रिलायन्स इंडस्ट्रीज पासून ते ऍपल पासून तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, दे हॅव अ स्ट्रॉंग लॉंग स्टँडिंग रिलेशनशिप विथ देअर बायर्स. त्यांच्याकडून ते घेत आहेत, त्यांच्या बायर्स बरोबर पण आहेत आणि सप्लायर बरोबर पण त्यांची रिलेशनशिप स्ट्रॉंग आहे. आणि हे जे प्रोडक्ट्स वापरतायत नॉर्मली लोक तीच कंटिन्यू करतात, राईट. आणि जर तुमच्याकडे पेटंट प्रोटेक्शन असेल तर अजून चांगलं, राईट. अँड रिलेशनशिप विथ कस्टमर सर्व्हिस असेल, रिलेशन इज द की. कस्टमरचा डेटा, कस्टमरशी डेटा असला नसला तरी तुम्ही कस्टमरशी कसं बोलता, कसं काय करता. मी एक सिंपल उदाहरण सांगतो आणि हे खूप महत्वाचं आहे, समजून घेणं महत्वाचं आहे.
आपण आपल्या कस्टमरला भेटतो. आपला प्रोडक्ट मे बी वन टाइम असेल, म्हणजे माझा रेफ्रिजरेटर आहे, एसी आहे किंवा घरातलं फर्निचर आहे, राइट? ऑल दीज आर वन टाइम प्रोडक्ट्स. मग मला कस्टमर परत भेटला, तर आपण फक्त हा कसं काय चाललंय साहेब, ठीक आहे ना, अरे विचारा ना, काय बरोबर आहे ना, काय कसं काय, तुम्हाला काय त्रास वगैरे अडचण वगैरे काय होत नाही का, तुम्हाला काय असं हवं असेल नसेल तर सांगा, काही लागलं तर. आय होप इट इज गोइंग. जेव्हा तुम्ही असं विचारपूस करता, राईट, तेव्हा द रिलेशनशिप बिकम्स इव्हन स्ट्रॉंगर. यू डिफरन्शिएट द रिलेशनशिप. मी बरेचसे असे LIC एजंट आहेत जे प्रीमियम भरते वेळी ना कस्टमरला प्रीमियम रिन्युअल आला ना की बरोबर रिमाइंडर देतात, पण त्या पूर्ण वर्षभरात एकदाही त्या कस्टमरची किंवा त्या क्लायंटची चौकशी करत नाही, विचारपूस करत नाहीत किंवा साधं त्याच्याशी बोलतही नाही. ही प्युअरली ट्रान्झॅक्शनल रिलेशनशिप. तिथे डिफरन्सिएशन नाही. तुमचा क्लायंट, तुमचा कस्टमर जर तुम्हाला कुठे भेटला, त्याची विचारपूस करा, चौकशी करा. त्याचं कसं चाललंय, काय चाललंय, अजून काय अधिक चांगलं करता येईल का त्याला. यू मे नॉट पिच युअर प्रोडक्ट्स अँड सर्व्हिसेस, बट ऍटलीस्ट या छोट्या छोट्या गोष्टीं थ्रू त्याच्याशी रिलेशनशिप बिल्ड कर. राईट? दॅट इज हाऊ यू क्रिएट डिफरन्सिएशन. थांबू नका, वाट पाहू नका की त्याला काहीतरी होईल मग तो येईल. नाही, यू कॅन, राईट? दॅट इज व्हॉट इट इज. यू टू क्रिएट दॅट सर्व्हिस इमेज, अ रेप्युटेशन, बिल्ड लॉंग स्टँडिंग रिलेशनशिप विथ युअर बायर्स अँड युअर वेंडर्स एज वेल. ओके. आता अगेन, तुमच्या बायरचे नीड वेगवेगळे खूप डायव्हर्स असतील, राईट? जसं, प्लीज अंडरस्टँड, डिफरन्सिएशन कधी वर्क करतं. ऑटोमोबाईल्स मध्ये लोकांच्या भरपूर पसंती आहेत, राईट? इव्हन मारुतीची तुम्ही एखादं मॉडेल घेतलं तर त्या मॉडेलचे तुम्हाला 3 किंवा 4 व्हेरियंट मिळतील. एक बेस व्हर्जन येतं, एक सेकंड व्हर्जन, थर्ड व्हर्जन आणि हाय एंड व्हर्जन असतं, राईट? असे 3 किंवा 4 व्हरायटीज मिळतील तुम्हाला. खूप स्कोप आहे. मोबाईल फोन मध्ये सॅमसंगचा फोन घ्या तुम्ही. सॅमसंगचा जो फोन आहे तो, त्याचे 3 किंवा 4 व्हेरियंट मिळणार तुम्हाला. गॅलेक्सी एस अल्ट्रा 24, गॅलेक्सी एस अल्ट्रा 24 प्लस, गॅलेक्सी एस अल्ट्रा 24 प्रो, असं वेगवेगळे काहीतरी नामं आणि काही ना काहीतरी फीचर्स वगैरे त्याच्यामध्ये डिफरंट असणार. कुठे कॅमेरा कमी असेल, रेझोल्युशन कमी असेल किंवा असं काही ना काहीतरी व्हेरिएशन असतं, राईट? का? तर त्या प्रोडक्ट त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन करायला भरपूर स्कोप. टिश्यू पेपर, झाडू, घरी मारायचं कपड्याचा पोछा, तिथे डिफरन्सिएशन करायला जास्त स्कोप नाही आहे. ते कमॉडिटी प्रोडक्ट्स आहेत. तिकडे करून करून तुम्ही काय करणार, आणि कस्टमर घेताना सर ते शेवटी कॉस्टच बघणार. अशा ठिकाणी डिफरन्सिएशनच्या भानगडीत पडू नये, राईट? सी वेअर अँड हाऊ यू कॅन क्रिएट समथिंग डिफरंट. आणि तेवढा स्कोप आहे. टेलिव्हिजन घ्या, मोबाईल्स घ्या, कार्स घ्या, जे काही बघा तुम्ही तिकडे प्रचंड स्कोप आहे. अँड इन सच एरियाज वी शुड ट्राय टू डिफरन्शिएट, राईट? आणि अजूनही त्यापेक्षा चांगलं म्हणजे खूप कमी लोक डिफरन्शिएट करतायत किंवा त्यांचं प्रोडक्ट दुसऱ्यांपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. त्या गर्दीमध्ये आपण उठून दिसू शकतो, राईट? सो डू समथिंग डिफरंट विच नॉट एव्हरीबडी इज डुईंग. ओके. आता सगळ्यात महत्वाचा भाग इज, प्लीज डिफरन्सिएशन करते वेळी विचारपूर्वक करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ज्या आत्मीयतेने तुमच्या कस्टमर बरोबर बोलतात, त्याच्याशी वागता, ती आत्मीयता समोरचा व्यक्ती कॉपी करू शकत नाही. दॅट बिकम्स अ डिफरन्सिएशन स्ट्रॅटेजी. तुम्ही अशा प्रकारची काहीतरी डिझाईन बनवता, ज्या लोकांना 10 दिवस किंवा 10 वर्ष सुद्धा विचार करून जर होणार नसेल, देन इट इज गुड. राईट? तर ते बघा, राईट, वेन इलॉन मस्क डिझाईन टेस्ला, त्यांनी स्वतःच त्याच्यामध्ये आपलं सोलारचं, बॅटरीचं हे केलं. बॅटरी कशी स्वतः निर्माण करता येईल, डिझाईन कशी इन हाऊस असेल, बाकीच्या गोष्टी काय इन हाऊस करता येतील, एक इकोसिस्टम तयार केलं. अँड दॅट इज द रिझन वाय इट बिकेम डिफिकल्ट फॉर अदर्स टू बीट टेस्ला. आज टेस्लाला कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे, बट स्टील इट इज अहेड ऑफ इट्स कॉम्पिटिटर्स. सेम इज मारुती, राईट? बऱ्याचशा कॉम्पिटिटर्सनी मारुतीचं मार्केट शेअर खाल्लं, पण एक जमाना असा होता मध्ये, मारुतीचं मार्केट शेअर जवळपास 50% खाली गेलेलं. तिथून मारुती पुन्हा 60% त्यांचं मार्केट शेअर घेऊन आलं. का? बिकॉज व्हॉट इट हॅज द डीलर नेटवर्क, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर, त्यांची स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी,
इट इज डिफिकल्ट फॉर देअर कॉम्पिटिटर्स टू कॉपी, आणि मारुती इज डिफरन्शिएटिंग ऑन दॅट. तुम्ही इनफॅक्ट मारुतीची ऍड पण बघितली असेल ना, ज्या जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्हाला काही गोष्टी नाही मिळणार तिकडे मारुतीचं सर्व्हिस सेंटर मिळेल. ती मध्ये खूप ऍड, चांगली मस्त ऍड बनवलेली त्यांनी. राईट, वडापाव आहे का, हॉटेल आहे का, नाही, मारुतीचं सर्व्हिस सेंटर हो आहे तिकडे. राईट. सो आणि तुम्ही जेव्हा डिफरन्सिएशन करता, प्लीज अंडरस्टँड, जसं मी अगोदर बोललो, 100 लोकांच्या ऐवजी 50 लोकच तुमचं प्रोडक्ट घेणार आहे. तशा वेळेस तुमच्या प्रॉफिटेबिलिटीवरती फरक नाही पडला पाहिजे. डिफरन्सिएशन प्रॉफिटेबिलिटीच्या कॉस्टवर नाही झालं पाहिजे. राईट. तर ते महत्वाचं आहे, ते लक्षात घेणं महत्वाचं आहे. आणि उगाच काहीतरी परफॉर्मन्स म्हणजे 100 फीचर दिले तरी लोकांना नको असतात, प्लीज अंडरस्टँड. 100 फीचर दिले तर लोक गडबडतात, अरे मी काय करू एवढ्या फीचरचं, काय नाही, त्याच्यातले 2 किंवा 3 वापरतात, मग सांगतात अरे हा प्रोडक्ट काही कामाचा नाही. डोंट कॉम्प्लिकेट टू मेनी थिंग्स. राईट, कीप इट सिम्पल. 3 or 4 फीचर्स और ऍड ऑन, इम्प्रूव्ह इट, मेक इट बेटर, इट्स परफेक्ट. राईट. आता कधी कधी लोक शेंड्या लावायच्यासाठी पण इम्प्रूव्हमेंट करतात ना, म्हणजे अशी अगदी थोडकी बारीक सारीक इम्प्रूव्हमेंट करतात. म्हणजे आता मोबाईल फोन मध्ये जर झालं तुम्ही, हल्ली 64 जीबीचं कॉमन झालंय. 64 जीबी स्पेस कोणच नाही देत. 128 ही बेअर मिनिमम झाली. आता 128 मध्ये तुम्ही 256 दिलं तर नॉर्मली कोण तेवढा तितकासा विचार नाही करत. हा, इफ यू कॅन गिव्ह 1 TB, देन दॅट इज अ ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट. राईट. तुम्ही सरळ एक 256, सॉरी, 128 जीबी मेमरी स्पेस मधून तुम्ही 1 TB मेमरी स्पेस मोबाईल मध्ये देताय, देन दॅट इज समथिंग अ बेटर इम्प्रुव्हमेंट. राईट. सो तुम्ही एखादं प्रोडक्ट जर 5 वर्ष चालत असेल, तुम्ही ते फक्त 6 वर्ष चालू देत असेल, तर कस्टमर्स आर नॉट गोइंग टू स्विच टू यू. राईट. इट शुड आयडियली बी लॉंग लास्टिंग फॉर 10 years. तर बारीक सारीक इम्प्रुव्हमेंट करण्यापेक्षा चांगल्या दर्जेदार दोन करा, पण चांगल्या दर्जेदार उत्तम क्वालिटीच्या करा. आणि ओव्हर डिफरन्शिएटिंग जसं मी सांगितलं ना, म्हणजे अगदी भडीमार पण नका करू. राईट. बस कस्टमरला समजत नाही. मग मी एक सिंपल उदाहरण देतो, इंस्टाग्रामचा. इंस्टाग्राम वॉज डिझाइन्ड ॲज अ चेक इन ऍप, आणि त्याचं सुरुवातीचं नाव होतं बर्बन, BURBN. त्याच्यामध्ये एक 30-35 फीचर्स होते. 30-35 फीचर्स म्हणजे तुम्ही चेक इन करा, इकडे असं खाल्लं, ते खाल्लं, हे खाल्लं, फोटोज टाका, हे करा. कस्टमर्स त्याच्यातल्या फक्त 3 गोष्टी वापरत होते. एक, शेअरिंग फोटोज, लाइकिंग द फोटोज अँड युझिंग फिल्टर्स. 30-35 फीचर्स होते, पण वापरत किती होते कस्टमर्स? फक्त 3. अँड देन दे पिवोटेड अँड वेंट फॉर युझिंग और इंट्रोड्युसिंग इंस्टाग्राम. राईट. तर उगाच फीचर्स नुसतेच कोंबू नका. एन्श्युअर दॅट वॉट एव्हर फीचर्स यू आर ऍडिंग इज व्हॅल्यू फॉर मनी. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज, अगदीच वरेमाप पैसा चार्ज करू नका. अगदीच वरेमाप पैसा चार्ज करू नका. आज तुम्ही जर पाहत असाल, शाओमी, वन प्लस वगैरे जे काही मोबाईल ब्रँड्स आहेत, ते 1 लाखाचा मोबाईल फोन घ्यायचा प्रयत्न करतायत, विकण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तिकडे अजूनपर्यंत तरी फक्त 2च ब्रँड टिकाव धरू शकलेले आहेत 1 लाख प्लस कॅटेगरीमध्ये, अँड दॅट इज ऍपल अँड सॅमसंग. बाकीच्यांना ती प्रीमियम कॅटेगरी तिकडे जाण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांना ते पोहोचता आलेलं नाही. पण ते खरंच गरजेचं आहे का? आर युअर कस्टमर्स विलिंग टू पे दॅट काइंड ऑफ प्रीमियम? ऍपलसाठी असं सांगतात की लोक किडनी पण विकतील. राईट. पण म्हणून आपण उगाच नुसतं हाय प्रीमियम म्हणजे हाय डिफरन्सिएशन नाही, तर कस्टमर ती व्हॅल्यू शोधणार, आणि जेव्हा त्याला ती व्हॅल्यू मिळेल ना, तेव्हा तुमच्या 10 रुपयाच्या प्रोडक्टसाठी 10,000 रुपये सुद्धा तो मोजेल. राईट. सो एनी क्वेश्चन्स और एनिथिंग दॅट यू वुड लाईक टू आस्क? वी आर डन विथ दिस थिंग. Anand sir, thank you for joining after a long time. So if you have any questions, please feel free to ask. Otherwise, आपण इथे थांबूया. असं खूप छान सेशन घेतलं, पण बऱ्यापैकी हे सेशन प्रॉडक्ट संदर्भात होतं. आता आमचं सर्व्हिस सेक्टर आहे, बरोबर आहे. मग यातल्या कुठल्या स्ट्रॅटेजीज आम्ही यूज करू शकतो? जसं तुम्ही तुम्ही आता म्हटलात की स्टाफ हायर करणं, त्यांना हा शिकवणं. ओके, स्टाफ हायर केला, त्यांना शिकवलं, एक 6 महिन्यात स्टाफ निघून जातो.
परत नवीन घ्यायचा, नव्याला नव्याने ट्रेनिंग करायचं. एकतर ऑलरेडी हल्ली बघतोय आम्ही तर डिझायनर पण मिळणं मुश्किल आहे. 6-6, हम्म. 8-8 वर्षाचे एक्सपिरियन्स सांगतात. पण पाहायला गेलं तर काही येत नसतं. म्हणजे डिझाईनचा तर टच अजिबातच नसतो. मग अशा हिच्यामध्ये काय स्ट्रॅटेजी आपण लागू करू शकतो आमच्या इंडस्ट्रीला? आता तुम्ही जेव्हा हे करता ना, रिक्रूट करता कोणाला किंवा कोणाशी जेव्हा काम करतं, राईट, आणि जे तुमच्याकडे हा. एक्झिस्टिंग आहेत त्यांच्या कामाचा दर्जा कसा आहे ते पाहत राहा, राईट. कॉन्स्टंटली इंटरॅक्ट करत राहा की त्याचा कल कुठे आहे, त्याला कशा प्रकारचं काम जमतंय ते अंडरस्टँड करा. अँड देन वन्स यू गेट अ हँग ऑफ दॅट, राईट, कुठल्या त्या दिशेने त्याला कुठलं चॅलेंजिंग काम देता येईल, त्याला काहीतरी इंटरेस्टिंग काम देता येईल, राईट. सो ट्राय टू नर्चर हिम ऑन दोज लाईन्स. दुसरी गोष्ट, तुमचा जर एम्प्लॉय असेल किंवा तुम्ही हे करत रिलेशनशिप बिल्ड करत असाल, सी दॅट यू ऑल्सो क्रिएट व्हॅल्यू फॉर हिम इन टर्म्स ऑफ 5 वर्ष अगोदर सुद्धा तुम्ही तीच रेट देत आहेत आणि आता सुद्धा तीच रेटने त्याच्याकडून काम करून घेते, तर ऑब्व्हियसली इज नॉट गोइंग टू बी हॅपी. आता हे 5-6 महिन्यात होत असेल तर आयडियली त्याची केपेबिलिटी नाही आहे, किंवा मग आपण त्यांना इव्हॅल्युएट करण्यात कमी पडलेलो आहोत, राईट. सो वी नीड टू लुक ॲट ओके. हाऊ वी आर आयडेंटिफाईंग द वेंडर, ती प्रोसेस कशी करतोय आपण, राईट. सो यू हॅव टू थिंक की तुम्हाला नक्की काय पाहिजे, मग त्या एक्सपेक्टेशन्स मध्ये बसणाऱ्या व्यक्ती तुम्हाला कुठे मिळू शकतात, कशा मिळू शकतात, त्यांच्याबरोबर आलेले कामाचे अनुभव इव्हॅल्युएट करून पहा की चॅलेंजिंग वर्क दिल्यानंतर त्या व्यक्तीने काय केलं आहे. जर चांगला नाही केला आहे किंवा तो गडबडला असेल, देन ही इज नॉट प्रॉब्ली द राईट चॉईस, राईट. आणि मी तुम्हाला सांगेल की ऑनबोर्डिंग करते वेळी ना, यू चेक द वर्क दॅट ही हॅज डन. एक मुद्दामून काहीतरी 2-3 डिझाईन्स वगैरे बनवायला सांगा किंवा तुमच्या समोर ब्रीफ देऊन काहीतरी तयार करून दाखवायला सांगा, रफ स्केचेस वगैरे. दॅट विल गिव्ह यू अ बेटर आयडिया वेदर टू नॉट वर्क और नॉट टू वर्क विथ दॅट पर्सन. दॅट कुड बी अ गुड स्टार्टिंग पॉईंट, राईट. हे केल्यानंतर ओके. सुद्धा लोक जातील, येस इट विल. आणि तुम्ही नॉर्मली पकडून चला, 10-20% लोक जाणार, पण रिमेनिंग 80%, त्या 80% कोण ते आयडेंटिफाय करून त्यांच्यावर फोकस करा. आय थिंक दॅट विल हेल्प यू विथ द लॉंग टर्म रिलेशनशिप. दुसरी गोष्ट, सर्व्हिसमध्ये तुम्ही तुमच्या कस्टमरशी कसं बोलता, त्यांची नीड्स कसे समजता, त्यांना, म्हणजे बऱ्याच वेळेला कस्टमर सांगतो मला हे असं पाहिजे, पण ते त्याला तसं, म्हणजे ना मला टेबल पाहिजे, पण त्याला कदाचित टेबल नसतं हवं, त्याला टिपॉय हवं असतं, पण तो सांगताना गडबड करतोय, राईट. इफ यू कॅन अंडरस्टँड दॅट, दॅट इज वेअर यू कॅन क्रिएट डिफरन्सिएशन, की तुमची घराची जागा बघताना, हे स्पेस बघताना तुमच्यासाठी टेबलच्या ऐवजी टिपॉय किंवा फोल्डिंग टेबल खूप छान पडेल, राईट. दॅट इज वेअर यू बरोबर. कॅन क्रिएट व्हॅल्यू. दॅट इज वेअर युअर डिफरन्सिएशन विल कम इन. की तुम्ही घरी तुमचा रूम किती मोठा आहे, मग टेलिव्हिजन सेट जर घेतला तर कितीचा असायला पाहिजे, का असायला पाहिजे, मग त्या अशा छोट्या छोट्या गोष्टीं थ्रू तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. आय ओके. होप दॅट आन्सर्स. येस सर. थँक्यू. आनंद सर. येस, दोन गोष्टी. छान प्रेझेंटेशन. दोन गोष्टी, एक ते डिफरन्सिएशन जे आहे दॅट इज इन द हो. माइंड ऑफ द कस्टमर. येस, एक्झॅक्टली सर. आणि ते त्याच्यामुळे कधीच विसरू नये, हा, कधीच विसरू नये आपण. म्हणजे आपण काय सांगतोय किंवा काय सांगायचा प्रयत्न करतोय आणि दुसरा काय ऐकतोय हे कम्प्लिटली वेगळं असू शकतं. येस, म्हणजे येस, येस. उदाहरणार्थ टाटाने जी कार दिली, टेक्नॉलॉजिकली टॉप लेवल, हम्म. एव्हरी सिंगल फीचर इज देअर, मोठी स्पेस आतमध्ये आहे, हो. 6 फुटाचा माणूस सहज ती गाडी चालवू शकतो. स्वतः रतन टाटाने गाडी चालवून दाखवली. येस. हं? त्याचं मायलेज चांगलं आहे. म्हणजे जे जे आपण सगळं चांगल्या गाडीमध्ये मागत होतो ते सगळं त्यांनी त्या गाडीत दिलं. पण लोकांनी त्या गाडीकडे पाहून म्हटलं, ही गरिबांची गाडी, येस, ती नको येस. मला. मी एक्झॅक्टली, एक एक्झॅक्टली. दुसरं व्हेरी एक गुड उदाहरण देईन. एक्झाम्पल आनंद सर, व्हेरी गुड एक्झाम्पल. दुसरं उदाहरण देईन की मारुतीने एक व्हर्सा नावाची व्हॅन काढली होती हा. आणि ती व्हर्सा व्हॅन फेल गेली. इट डिडंट सक्सीड. त्यांना ती डिस्कार्ड करायला लागली. करेक्ट. त्याच्यानंतर त्यांनी ती व्हॅन मार्केटमधून परत घेऊन त्याच्याऐवजी इको नावाची व्हॅन आणली. इको नावाची काढली आणि लो कॉस्ट केली ती, अँड इट वर्क हा, वंडर्स. हा. आणि इकोसाठी आता 7-7, 8-8 महिन्याची वेटिंग लिस्ट आहे. आणि लोक म्हणतात, नाही पण ह्याला ना जरा पॉवर स्टिअरिंग दिलं असताना जास्त बरं झालं असतं, स्ट्रॉंग एसी दिला असताना जास्त बरं झालं असतं.
आणि अजून ऑटोमॅटिक लॉक इन दिलं असतं तर जास्त बरं झालं असतं, तेवढं नाहीये. एक्झॅक्टली पण एक्झॅक्टली गंमत एक्झॅक्टली. असं की हीच लोक विसरतात की या तिन्ही फीचर्स ज्याच्यामध्ये होत्या ती वर्षा याच लोकांनी रिजेक्ट केली. व्हेरी म्हणजे ट्रू, व्हेरी तिन्ही ट्रू फीचर्स आनंद होत्या सर. तेव्हा रिजेक्ट केली. आता दुसरी जी गाडी आली जी या तीन फीचर्स नाहीत तिला ते मान्यता देत आहेत, पण म्हणतात असं असतं ना तर मी ती घेतली असती. म्हणजे एक्झॅक्टली लोकांनाच एक्झॅक्ट. परत माहिती नाहीये की काय करतायत. त्याच्याकरता त्याच्याकरता स्टीव्ह जॉबचं सुंदर वाक्य आहे, द कस्टमर डज नॉट नो व्हॉट ही वॉन्ट्स, सो यू हॅव टू एक्झॅक्टली. अंडरस्टँड फॉर हिम. येस. आणि ते खूप त्याच्यामुळे महत्वाचं आहे. हा आता माझ्या बाबतीमध्ये बिझनेस ऍस्ट्रॉलॉजी मध्ये मी माझे हा. टॅगलाईन मध्येच सांगतो की सगळीकडे जाऊन इकडे या. हो. आधी दुसऱ्या सगळ्या ऍस्ट्रॉलॉजिस्ट कडे जाऊन या, तुम्ही नाव चेंज दॅट करा. एक्झॅक्टली इज अ वे ऑफ डिफरन्शिएटिंग. दॅट्स अ व्हेरी गुड वे ऑफ डिफरन्शिएटिंग आनंद. हा, कारण नाहीतर माझ्याकडे जेव्हा ते पहिले येतात तेव्हा त्यांच्या अपेक्षा आकाशा एवढ्या असतात. बरोबर. एवढं जेव्हा ते दोन जागी टक्के टोणपे खातात तेव्हा त्यांच्या हा. आशा अपेक्षा कमी होतात. आणि राईट. तेव्हा त्यांना लक्षात येतं की मी काय बोलतोय आणि बाकी काय लोक काय सांगतायत ह्याच्यामध्ये काय फरक आहे. ट्रू ट्रू ट्रू. आनंद तसं. सर, आणि थँक इनफॅक्ट यू मी व्हेरी त्यासाठी फॉर. हा बोला दुसरा ना सर, बोला. हा दुसरी अशी गोष्ट की आपण बऱ्याच वेळा आपल्या जवळचा माणूस आहे मला डिस्काउंट दे. हो. मी सॅटर्डे क्लबसाठी मी डिस्काउंट नाही मी त्याच्यावरती लावलेले आहेत. म्हणजे रेग्युलर हा. लोकांना जेवढे मी पैसे लावीन त्याच्यापेक्षा जास्त फी मी सॅटर्डे क्लब मधल्या लोकांकडून घेतो. याचं कारण असं की आय एम ऑलवेज अवेलेबल टू देम. येस येस आणि येस सर. मला ह्यांच्याकडून फक्त फीच मिळणार आहे, पण माझी जबाबदारी अनेक पटीने वाढते. ट्रू. कारण काही झालं चुकलं कुठेतरी तर हा माणूस 10 लोकांना सांगणार आहे. येस, इट व्हेरी विल ट्रू सर, नॉट व्हेरी ट्रू. हॅपन विथ माय अदर कस्टमर्स. दिस इज अ बिगेस्ट पिटफॉल विथ डिफरन्सिएशन. जर थोडं जरी काहीतरी बरोबर नाही झालं, देन द वर्ड ऑफ माउथ स्प्रेड्स फास्ट. आणि त्याच्याकरता विचारपूर्वक आणि लिमिटेड फीचर्स देणं खूप महत्वाचं आहे. आणि एकूच जे तुम्ही एक्झाम्पल दिलं आनंद सर, बजाजचं पण आहे. बजाजने अगोदर ॲव्हेंजर नाही, एलिमिनेटर लॉन्च केलेली. एलिमिनेटर तितकीशी चालली नाही, तर ती थोडीशी स्केल डाऊन करून बजाज इंट्रोड्युस्ड ॲव्हेंजर, अँड ॲव्हेंजर डिड फॅन्टॅस्टिक बिझनेस फॉर बजाज. सो ओके. आपण जे काही डिफरन्सिएशन करतोय ते आपल्या कस्टमरला किती उपयोगाचं आहे, त्याच्यासाठी किती महत्वाचं आहे, आणि त्याला अनुसरून किंवा समजून करतोय का, ते करणं खूप महत्वाचं आहे. आणि मला वाटतं यू हॅव टू गिव्ह इट टू ऍपल, यू हॅव टू गिव्ह इट टू इलॉन मस्क, की ही लोक जी आहेत ना, ती त्या हिशोबाने समजून त्यांची जी काही प्रोडक्ट डिझाईन इनोव्हेशन वगैरे जे आहेत, देज आर डन ऑन दोज लाईन्स. आणि त्याच्याकरता जो एक्नॉलेजमेंट आहे तो खूप आहे अशा गाड्यांना, राईट. आपण बाकीच्या ठिकाणी फेल गेलेलो आहे. वी हॅव टू लर्न. टाटाचं जे तुम्ही सांगितलं ना, म्हणजे नॅनोचं, मी तर सांगेन की कुपर, मिनी कुपर, ऑब्विसली मिनी कुपर कॉस्टली आहे, पण मिनी कुपर इज अ गुड, कुड हॅव बीन अ गुड मॉडेल फॉर नॅनो टू बी डिझाईन ऑन दोज लाईन्स. आणि विचार करू शकत होते ते. कॉस्टचा फरक पडला असता, बट देन फर्स्ट प्रिन्सिपल थिंकिंगने तुम्ही एक कुपर सारखी कार लो कॉस्ट मध्ये वापरायची, बनवायची आहे, तर कशा प्रकारे करू शकतात. अँड दे कुड हॅव डन वंडर्स. दॅट इज वॉट इस्रो डिड. दॅट इज वॉट इलॉन मस्क इज डुईंग विथ रॉकेट्स टुडे. सो ते तशा प्रकारे डिफरन्सिएशन करू शकतो आपण. राईट. थँक्यू आनंद सर फॉर दिस ब्युटिफुल ग्रेट. ब्युटिफुल एक्झाम्पल्स. थँक्यू थँक्यू. थँक्यू अँड थँक्यू फॉर जॉईनिंग. तुम्ही जर हा एपिसोड पाहिला असेल, ऑनलाईन अपलोड करेनच मी. सो प्लीज डू शेअर, लाईक अँड सबस्क्राईब, सो दॅट जेव्हा केव्हा आम्ही नवीन लॉन्च करू तेव्हा तुम्हाला त्याचा पाहता येईल. अँड विल हेल्प यू टू कीप अपडेटेड. तुम्हा दोघांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज डू शेअर इट विथ अदर्स, सो दॅट अदर्स कॅन ऑल्सो बेनिफिट फ्रॉम इट. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग, अँड हॅव अ गुड इव्हनिंग. बाय. गुड नाईट. बाय. थँक्यू सर. गुड नाईट.